सजी रे दुल्हनिया हो. कास्ट केल्यावर लोकांचे प्रश्न येणं साहजिक वाटतं मला. हे पहिल्यांदा नाही होत आहे. अनेक सिनेमांच्या वेळेलाच माझ्या कास्टिंगवरनं भुया उंच झालेल्याच आहेत. इतकं थांबलोय मी एक क्षणासाठी, इतकी वाट बघितली आहे, इतके प्रयत्न केलेत. घराची जबाबदारी माझ्यावरती होती, त्यामुळे मिळेल ते काम करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. यू आर झिरो ॲज अन ॲक्टर, यू नीड टू वर्क ऑन युअर सेल्फ, यू नीड टू बी द बेस्ट, बिकॉज यू बिंग कम्पेअर्ड टू युअर फादर. माझं कंपॅरिझन डायरेक्टली माझ्या वडिलांसोबत होतं. मला इंटर कॉलेजिएटमध्ये माझे दिग्दर्शक म्हणाले होते एक युथ फेस्टिवलच्या वेळेला, एक बेर्डे हसवून गेलेत, हे रडवून जाणार आहेत म्हणून. PNG ज्वेलर्स प्रस्तुत कॅन्डिड प्लीजच्या नवीन एपिसोडमध्ये एक मस्त कलाकार मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. खरं तर 2025 हे वर्ष त्याच्यासाठी किती स्पेशल आहे हे मी त्याच्याकडनं जाणून घेणार आहे. पण त्याआधी या वर्षात त्याचे 4 सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आलेत आणि आता उत्तर या सिनेमातली त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतीये. स्वागत करूया अभिनेता अभिनय बेर्डे याचं. नमस्कार. नमस्कार. कसा आहेस? सुंदर. सुंदर. अरे काय किती असे लॉंग पोस्ट येत आहेत अभिनय तुझ्यासाठी. भरभरून कौतुक होतंय. खरं तर प्रत्येक कलाकाराला हे हवं असतं की आपलं एवढं कौतुक व्हावं. मला सांग आत्ता काय फिलिंग आहे नेमकी? नाही, खरंच खूप छान फिलिंग आहे आणि खूप ओव्हरवेल्म्ड व्हायला होतं मला, कारण ते फक्तच म्हणजे तुमचे सहकलाकार पण करतात, तुमचे दिग्दर्शक पण करतात आणि त्याचबरोबर ऑडियन्स पण करते. सो ऑब्व्हियसली ओव्हरवेल्म व्हायला होतं आणि कळत नाही कसं रिॲक्ट करायचं, कारण भीती ही असते की अरे काय चुकीचं रिॲक्ट केलं तर लोकांना वाटेल हा हवेत गेलाय, नाहीतर वाटेल की खोटं हे करतोय. बट आय फील की आय एम व्हेरी मच ग्रेटफुल फॉर वॉट एव्हर हॅज कम अक्रॉस फॉर मी. आणि आय कांट हे काहीच ठरवून नाही झालं, हे सगळं खूप अचानक हे वर्ष देऊन गेलं, सरप्राइझिंगली देऊन गेलं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि जो मी उल्लेख केला 4 चित्रपट आले तुझे या वर्षामध्ये 2025 मध्ये. सक्सेस आणि फेल्युअरबद्दल आपण नको बोलूया, पण आपण केलेलं काम हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय हे आत्तासाठी खूप महत्त्वाचं बरोबर आहे. मला त्याबद्दलही ऐकायला आवडेल, कारण आपण आधी खूप काम करून ठेवलेलं असतं आणि कलाकारही वाट बघत असतो की ते कधी येणार. हे वर्ष ठरलं आपण म्हणूया की 4 चित्रपट एकामागे आले. राईट. दशावतार म्हणूया किंवा आता उत्तर म्हणूया, ते प्रेक्षकांना खूप आवडले. राईट. तू ही वाट बघत होतास आपले अशा प्रकारे 4-5 सिनेमे यावे एका वर्षात? ऍक्च्युली नाही, खरं सांगायचं तर, कारण एकत्र म्हणजे एका 6 महिन्याच्या स्पॅनमध्ये इतके 4 सिनेमे एकत्र येणं, आपल्याला भीती असते की आपण ओव्हर एक्सपोज होतोय का, ती एक भीती असते. कारण तुम्ही कॉन्स्टंटली 90s मध्ये हे खूप चालायचं, कारण तुम्ही कलाकार दिसायचे नाही ना सतत. सोशल मीडिया नव्हतं, टेलिव्हिजनवर एवढे प्रॉमिनंटली दिसायचे नाहीत. आता एका सिनेमाचं प्रमोशन करायला गेलो तर आपण महिनाभर कॉन्स्टंटली लोकांच्या समोर असतो. सो ती एक भीती होती माझ्या मनामध्ये. बट या कुठल्याच एका सिनेमाचा इम्पॅक्ट दुसऱ्या सिनेमावरती पडला नाही किंवा एक्सपोजरचा इम्पॅक्ट लोकांनी थिएटरमध्ये येण्यास पडला नाही. सो त्यासाठी काही माझी पण गणितं होती, ती जरा चेंज केली मी एक्सपोजरची, की इथे जास्त एक्सपोज झाला की लोक थिएटरमध्ये बघायला येत नाहीत. मला असं वाटलं की हे आय थिंक कितपत ॲक्युरेट आहे आजच्या टाईममध्ये मला माहिती नाही, कारण तिकडचं जे थिएटरमध्ये बघण्याचं जे तुमचं एक ऑडियन्स लॉयल्टी असते ती हळूहळू बिल्ड होते आणि ती या वर्षात बऱ्यापैकी माझ्यामध्ये झालेली आहे. 2 सिनेमे दशावतार आणि उत्तर मी याच वर्षी शूट केले. दशावतार डिसेंबर 2024ला शूट चालू झालं, पण जानेवारी 2025 पर्यंत आम्ही शूट करत होतो. उत्तरचं शूटिंग मार्चमध्ये आम्ही केलं, बऱ्यापैकी मार्च-एप्रिलमध्ये आम्ही केलं आणि लगेच रिलीज झाले. सो ते खूप बरं वाटतं की आता ताजा केलेला सिनेमा असा लगेच रिलीज होतोय. ते खूप बरं वाटतं, कारण सिनेमाचं पण एक एज असतं, त्याचा एक लुक अँड फील असतो, तो त्या वेळेला रिलेव्हंट असतो बऱ्यापैकी. हॅव्हिंग सेड दॅट, मला असं वाटतं उत्तर इज अ टाइमलेस क्लासिक, बट स्टील बरं वाटतं की लवकर आली. 2 सिनेमे बाकीचे ऑल इज वेल आणि वडापाव हे आधी केलेले सिनेमे होते, पण काही कारणास्तव ते येत नव्हते, तेही आले. सो तेही बरं वाटलं की बाबा चला की ते अडकून नाही पडले, आपलं काम लोकांसमोर आलं, आपण जे इतक्या लोकांसोबत काम केलं ते आलं प्रेक्षकांच्या समोर. सो ते बघून खरंच बरं वाटतं आणि व्हेरी व्हेरी ग्रेटफुल ॲज आय सेड. ओके. सो मला जसं टेक्निकल प्रश्न विचारायला आवडेल जो मी तुला याआधी कधीच विचारला नाही. अभिनय, मला सांग, आत्ता ना खूप कौतुक होतंय अभिनय त्याच्या कामाचं. येस. आणि जसं तू म्हणालास की आपण खूप ओव्हर एक्सपोज्ड होऊ याची भीती वाटते. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात की आपण काय प्रकारची स्क्रिप्ट चॉईस करतो त्याला. राईट. मला सांग, आतापर्यंत तू जे प्रोजेक्ट निवडले ती सध्या काय करते पासून सुरुवात करते मी. तुझ्यासाठी काय किंग असतो? तू काय विचार करून स्क्रिप्टला हो म्हणतोस? पेचेक. ओके.
गॉड. सी टू बी व्हेरी ऑनेस्ट दॅट इज अ फॅक्टर. आणि आय थिंक जो व्यक्ती असं म्हणतो की पेचेक इज नॉट अ फॅक्टर इज लाईंग. बट अगेन हॅव्हिंग सेड दॅट काही प्रोजेक्ट मी पेचेकसाठी नाही केले. ॲब्सोल्युटली मला पैसे नाही मिळाले त्या सिनेमांसाठी त्या कामांसाठी. बट आय एम फाईन कारण मी चांगलं काम करतोय. सेकंडली आय थिंक सगळ्यात पहिली गोष्ट जी मी बघतो सेल्फिशली ॲज अन ॲक्टर, जस्ट सगळेच बघतात असं नाही आहे, बट मी ते बघतो माझा कॅरेक्टर आर्क त्या सिनेमात काय आहे, मी काय कॉन्ट्रीब्यूट करतोय त्या सिनेमासाठी. आणि मग सेकंड थॉट तो सिनेमा ओव्हरऑल कसा आहे ह्याच्यावरती असतो. पण गेल्या 2-3 वर्षांपासून मी स्क्रिप्ट सोडून फक्त दिग्दर्शकाच्या कन्व्हिक्शनवरती लक्ष देतो. कारण सिनेमा हा कम्प्लिटली दिग्दर्शकाचा माध्यम आहे. सो आय थिंक डिरेक्टर पहिली गोष्ट जी मला सगळ्यात पहिली नोटीस होती तो दिग्दर्शक. त्याच्या डोक्यात काय आहे, त्याला मला कसं प्रेझेंट करायचं आहे आणि तो या सिनेमातला कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतोय. सो बाकी गोष्टी माझ्यासाठी तेवढे मॅटर करत नाही जेवढा दिग्दर्शक मॅटर करतो. सो येस, सिनेमा चूज करताना दिग्दर्शक एक मोठा एलिमेंट असतो माझ्या. पण मला पहिलं उत्तर जास्त आवडलं, पेचेक. एकदम जेन्युअनली म्हटलं आता अभिनय खूप विचार करून टेक्निकली करेक्ट उत्तर दिले मला, पण असं नाहीये. सो ना उत्तर बद्दल मी बोलते. आता जेव्हा खूप कौतुक झालं, क्षितिज पटवर्धन यांनी छान पोस्ट लिहिली होती तुझ्याबद्दल आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण समप होतं त्या कॅरेक्टरबद्दल किंवा तुझ्या जर्नीबद्दल. मी लाईन वाईज जाते. एकतर सगळ्यात पहिले सांग, तू किती फूडी आहेस हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुझ्या फॅन्सला सुद्धा माहिती आहे. आपण वजन कमी करण्यापासूनच सुरुवात करू की 12 किलो वजन. हो, त्यावेळेस मी केलं होतं 12-13 किलो. नॉट इझी, राईट? इट इज नॉट. म्हणजे बेसिकली आय थिंक डायट इज ऑल अबाउट मेंटल स्ट्रेंथ. आणि जे माझे मिसकन्सेप्शन्स होते डायटला घेऊन, सस्टेनेबल डायटरी प्रॅक्टिसेसना घेऊन, ते खूप बदलले त्या 3 महिन्यांमध्ये. सो काहीतरी सस्टेनेबल मी करू शकलो. काय डायट होता, कसं केलं हे आय थिंक तुम्हाला कुठला तरी न्यूट्रिशनिस्ट माझ्यापेक्षा बेटर सांगेल. आय एम नॉट ॲट ऑल केपेबल ऑफ टेलिंग यू दॅट. बट इट वॉज अ फन जर्नी. मी असं नाही म्हणत आहे की स्वतःला खूप जास्त कंट्रोल करून तडपवून डाएट केला. जास्त रिस्ट्रिक्टिव्ह न करता नॉर्मल केला, कारण ती भूमिका कॉलेज गोईंग मुलाची होती. तो रिलेटेबल सुद्धा वाटला पाहिजे. तो अगदीच तुम्हाला चिझल्ड दिसला तर तो थोडासा मग ते अनरिअलिस्टिक झोनकडे जाऊ शकतो, थोडासा ओल्डर दिसू शकतो अजून. सो ते इनोसन्स चेहऱ्याचा आणि त्या गोष्टी सांभाळणं पण शार्पनेस हवा होता. सो गोष्टी तशा चॅलेंजिंग होत्या. बट माझी जी न्यूट्रिशनिस्ट आहेत पल्लवी सावंत, जे क्षितिज सरांची वाईफ आहे, त्यांनीच अख्खं न्यूट्रिशन माझं डिझाईन केलं होतं. अँड शी इज अमेझिंग. तिने ज्या प्रकारे मला गायडन्स दिला, ज्या प्रकारे लक्ष ठेवलं माझ्यावरती, कारण प्रत्येक मीलचा फोटो त्यांना पाठवावा लागतो. सो त्यामुळे तुम्ही कुठे असं गफलत चीट करू शकत नाही, आणि केलं तरी सांगून करावं लागतं. सो आय थिंक त्या गोष्टींमुळे खूप बदल झाला आणि माझ्या टार्गेटला आम्ही हिट करू शकलो एकत्रित. आता त्याचे 12 किलो कमी झालेले ते आहे का लेवलमध्ये? ते का आय थिंक आता 5-6 वाढलेत. 5-6 वाढले. हो. तू खूपच फूडी आहेस. मी फूडी बनण्यापेक्षा काय झालं ना, प्रमोशन्स आम्ही इनफॅक्ट जानेवारी टू मे मी फक्त शूटिंग करत होतो. शूटच्या वेळेला डाएट सांभाळणं इझी असतं. जून टू डिसेंबर मी फक्त प्रमोशन करतोय. प्रमोशनच्या वेळेला वेळा पाळल्या जात नाहीत, खूप गोष्टी होत नाहीत, आणि सतत तुम्ही फिरतीवर असता. खूप मोठे दिवस असतात प्रमोशनला, आणि शूटिंगला 10 ते 12 तास त्यावरती फार होत नाही काम. प्रमोशनला तुमचे 16-18 तास दिवसाचे लागतात. सो त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट होतं मॅनेज करणं. बट आता आय हॅव सेट अ टार्गेट फॉर द नेक्स्ट 3 months. आय विल हिट इट. म्हणजे पुढचा प्रोजेक्ट चालू व्हायच्या आधी आय विल बी इन बेटर शेप. अच्छा, म्हणजे वेट लॉसच आहे का ते टार्गेट? वेट लॉस पेक्षा इट इज फॅट लॉस. ओके. आत्ता ना प्रमोशन बद्दलचा तू उल्लेख केला. खरं तर सोशल मीडियानं इतकं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे आता, की आपण जे काम केलंय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण त्याची ऑडियन्स थिएटरपर्यंत येणार की आपण काय प्रोडक्ट प्रेझेंट करतो. राईट? बरोबर. म्हणजे तू म्हणालास की तू जानेवारी ते मे शूट केलंस आणि पुढे डिसेंबरपर्यंत तू प्रमोशनच करतोयस. तुझ्या अकॉर्डिंगली चित्रपट शूट झाल्यानंतर प्रमोशनला सुद्धा किती वेटेज देणं महत्त्वाचं आहे, किंवा तुला किती योग्य वाटतं की आपण जेवढ्या मेहनतीने चित्रपट बनवतोय तेवढ्याच मेहनतीने तो प्रमोटही झाला पाहिजे, तो पोहोचलाही पाहिजे? आम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली आहे.
पिक्चर बनवणं सोपं आहे आणि तो प्रमोट करणं अतिशय अवघड काम आहे. तो अतिशय डिमांडिंग काम आहे आणि ते खूप टाइम कन्झ्युमिंग काम आहे. खूप कमी वेळा असं होतं की एखाद्या सिनेमाचा खूप लिमिटेड प्रमोशन होऊन सुद्धा तो सिनेमा खूप चालतो. हे खूप लिमिटेड वेळा होतं आणि मराठीमध्ये तर हे क्वचितच होतं. अगदी हार्ड. सो ते तुम्हाला तुमचा सिनेमा पुश करावाच लागतो. आता उत्तरचं आम्ही हार्ड प्रमोशन हे रिलीज नंतर जास्त चालू केलं. प्रत्येक थिएटरला व्हिजिट करणं, प्रत्येक लोकांना कळतं की अरे बाबा हे येत आहेत, आमचा शोज व्हिजिट करतात, आम्हाला भेटायला येतात सिनेमानंतर, त्यामुळे लोकांची पण गर्दी वाढते. ऑब्व्हियसली तुमच्या सिनेमावरती खूप भरोसा असतो, तुमचा सिनेमा खूप चांगला झालेला असतो, खूप विश्वास असतो की हा चालणार, लोकांना आवडणार. पण तरी पण कॉम्पिटिशन केवढी आहे. आता उत्तरसाठी एव्हरी वीक वी आर फायटिंग फॉर विथ अ डिफरंट फिल्म. एव्हरी वीक, प्रत्येक आठवड्यात आमचा एक आठवड्यात धुरंधर आहे, दुसऱ्या आठवड्यात अवतार आहे, तिसऱ्या आठवड्यात आता परत धर्माची एक फिल्म आहे, चौथ्या आठवड्यात परत अजून एक हिंदी फिल्म आहे. असे दोन करत हॉलिवूड बॉलिवूड सिनेमे येतच जात आहेत. त्यांची पण आपापसात कॉम्पिटिशन आहे आणि आमची पण त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन आहे. सो आम्हाला नोटीस व्हायला ते ग्राउंडवर उतरून ते काम करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट टू अ सर्टन पॉईंट, जिथे तुम्ही इतके एस्टॅब्लिश्ड होत नाही आहात, जिथे तुमच्या फेस व्हॅल्यूवरतीच लोक येतील, तोपर्यंत तुम्हाला ते बिल्ड करणं, ती लॉयल्टी बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. सो येतो कंटाळा, टू बी व्हेरी फ्रँक येतो कंटाळा. बट जेव्हा लोक भरभरून प्रेम देतात, जेव्हा त्या थिएटर व्हिजिटमध्ये लोक डोळ्यात अश्रू आणून तुमच्याशी बोलतात ना, तो सगळा थकवा, तो सगळा कंटाळा निघून जातो. अगदी. आणि ना क्षितिजच्या पोस्टमधली पहिलीच लाईन होती की जेव्हा उत्तरसाठी अभिनय बेर्डे हे नाव समोर आलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आणि त्याची प्रत्येकाची आपापली वेगळी कारणं असतील. बट आत्ता जेव्हा आया तुझ्या समोर येऊन रडतात आणि तुला मिठी मारून त्या कौतुक करतात, त्याच्यावरनं अनेकांना उत्तर मिळेल अशा स्वरूपाचं छान लिहिलं होतं. तू वाचलीस ती पोस्ट? हो, ऑब्व्हियसली. राईट. काय आज तुला व्यक्त व्हायला आवडेल त्याबद्दल? नाही, काय नाही. आय मीन माझ्या कास्ट केल्यावर लोकांचे प्रश्न येणं साहजिक वाटतं मला. का असं वाटलं तुला? कारण मी प्रूव्हन नाही आहे ना. आता प्रूव्ह करतोय मी स्वतःला. मी त्याआधी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत होतो. अगेन तुम्ही तुमचं काम पोहोचवण्याचा प्रयत्न करता, पण ते कायकांपर्यंत पोहोचत नाही, विच इज फेअर आय फील. आणि हे पहिल्यांदा नाही होत आहे. अनेक सिनेमांच्या वेळेलाच माझ्या कास्टिंगवरनं भुया उंच झालेल्याच आहेत. हा, कारण तसा जो एक सक्सेस लोकांना अपेक्षित होता, नौका म्हणण्यापेक्षा कदाचित बँकेबल वाटत नसेल, कदाचित त्यांना माझं काम आवडत नसेल, कदाचित मी काम त्यांच्यासाठी बरोबर करत नसेल, काही कारणं असू शकतात त्याची. बट ती आय थिंक वन फ्रायडे चेंजेस युअर फेट असं मला वाटतं. ते एका शुक्रवाराची तुम्हाला गरज असते आणि तो शुक्रवार माझ्या नशिबात आता आला. सो मी अजिबात या गोष्टीचा विचार करत नाही की कोणी भुवया उंचवल्या, कोणाला मी नको होतो. आत्ता काय चाललंय, आता लोकांना आवडत आहे, दॅट इज द फॅक्ट. आय हॅव एक्सेप्टेड अँड आय हॅव मूव्ड ऑन. सो हे प्रेम मिळणं, हे करणं खरंच खूप ओव्हरवेल्म करतं. पहिल्या वीकेंडला जेव्हा मी थिएटर व्हिजिट करत होतो तेव्हा अश्रू एवढे अनावर यायचे की मला कंट्रोल नाही व्हायचं की इतकं थांबलोय मी एक क्षणासाठी, इतकी वाट बघितली आहे, इतके प्रयत्न केलेत आणि आत्ता करून तो कुठे कुठे मिळायला लागलाय. आणि तो पण असं सहज मिळत नाही आहे, फाईट करावी लागते प्रत्येक गोष्टीसाठी. सो आय एम एन्जॉईंग इट, आय एम ओव्हरवेल्म्ड आणि आय एम रिली हॅपी. अभिनय, तू आता जे म्हणालास, खरं तर तो एक शुक्रवार प्रत्येक नटाच्या आयुष्यात यावा लागतो, जे मे बी त्याची पुढची दिशा करिअरची बदलेल. बरोबर. तू या शुक्रवारची कधीपासून वाट बघतोयस? कारण ती सध्या काय करते बद्दल जर आपण उदाहरण दिलं तर तो मेजर हिट चित्रपट, राईट? त्याच्यानंतर म्हणूया का त्याच्यानंतर जी काही कामं आली ना, त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला मी ती वाट पाहायचो की यार तो शुक्रवार मिळू दे, लोकांनी गर्दी करू दे, थिएटरमध्ये जाऊन बघू देत. पण ते काहीसं होत नव्हतं, कारण त्याची अशी कारणं आहेत जी माझ्या हाताबाहेरची आहेत. आणि मार्केट असं आहे की ते कधी काय चालेल आणि कधी काय नाही चालणार ह्याची गॅरंटी खरंच कोणी नाही देऊ शकत. कधीच कुठलाच व्यक्ती असं म्हणून सिनेमा बनवत नाही, चला एक वाईट मीडियावर सिनेमा बनवूया. सगळे मनापासून काम करतात, सगळे पूर्णपणे मेहनत करतात. काही गणितं कधी चुकू शकतात, जी चुकतातच. सो त्यामुळे ते नाही चालत, काहीसं लोकांपर्यंत नाही पोचत. बट इट्स फाईन. आय फील की या 7-8 वर्षात जेव्हा ते मिळत नव्हतं ना, या वेळेत खूप शिकलो मी, खूप लोक मला कळाली.
कसं डील करायचं गोष्टींशी मला कळालं. सो हा पिरियड माझ्या आयुष्यात येऊन जाणं खूप गरजेचं होतं. तरच आत्ताच्या पिरियडची मला व्हॅल्यू राहील. आता जी नवीन सुरुवात होते, ही नवीन सुरुवात आहे. हे एंड फुल स्टॉप किंवा कॉमा नाही आहे, ही सुरुवात आहे. दिस इज वेर इट बिगिन्स फॉर मी. सो त्या सुरुवातीचीच वाट बघत होतो मी इतकी वर्ष. पण हा सुरुवातीच्या आधीचा जो एक खडतर प्रवास असतो तो मी केला आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीची किंमत मला कळाली, त्या सक्सेसची किंमत, त्या फ्रायडेची किंमत मला कळाली. आणि ते असं होतं ना की आपण पहिला चित्रपट आपला जेव्हा इतका मेजर हिट होतो तेव्हा कुठेतरी असं वाटतं की बस आता तर सुरू झालं किंवा इथून पुढे छान छानच मिळेल. बट अनेकदा रियालिटी चेक सुद्धा रियालिटी चेक येतो. आणि मला सतीश सरांनी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली होती ती सध्याच्या वेळेला, की तुझा पहिला सिनेमा नाही डिफाईन करणार तू काय करशील किंवा तुझं काय कॅलिबर आहे. तुझा दुसरा सिनेमा डिफाईन करणार. आणि दुसरा सिनेमा वर्क नाही झाला माझ्यासाठी. तो वर्क नाही झाला, बॉक्स ऑफिसवर वर्क नाही झाला. खूप त्याची त्याचे खूप काहीसं जे आम्हाला एक्सपेक्टेड होतं ते झालं नाही त्याच्यामधनं. सो त्याच्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की यार जे व्हायला पाहिजे होतं ते होत नाही आहे. आणि ते परत डिप्रेशन येतं तुम्हाला, त्या गोष्टी येतात. तुम्ही मेहनत केलेली असते, तुमचं खूप गुडविल लागलेलं असतं त्याच्या मागे, तुम्ही एकत्रित येऊन काम केलेलं असतं. आणि तिकडे लेजंडरी दिग्दर्शकासोबत तुम्ही काम केलेलं असतं. छान क्षण आलेले असतात, छान शूट झालेलं असतं. पण ते काहीसं पोचत नाही, काहीसं त्याचे काही विविध कारणं असू शकतात. बट थोडं वाईट वाटलं होतं त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग ती ट्रॅजेक्टरी असं होतं की ते असं जात होतं. एक स्टेडी मला क्लाइंब मिळत नव्हता. सो मग आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनच झालं, त्यामुळे सगळंच थांबून गेलं कम्प्लिटली. एक ब्रेक लागला असं झालं. बट आय फील की त्या सगळ्या सिच्युएशनमधनं खूप शिकत आलो मी, त्यामुळे खूप शिकायला मिळालं मला. आणि या सगळ्यामध्ये ना पेशन्स खूप महत्वाचे असतात की पेशन्सच महत्वाचे. एक्झॅक्टली. कारण असं होतं की अरे आला गेला, हे असं नको व्हायला. आणि ना त्याच्यासाठी पेशन्स ठेवून की चला अजून काहीतरी चांगली, अजून काहीतरी. त्याच्यात जर आपला आडनाव बेर्डे असेल तर काय विचारायलाच नको. किती संयम ठेवायला लागेल आणि किती वाट बघायला लागेल मी इमॅजिन पण नाही करू शकत. राईट अभिनय, तुझ्यासाठी संयमाची ती जर्नी कशी होती? सांगू का, खूप फ्रस्ट्रेटिंग होती खरं सांगायचं झालं तर. कारण माझ्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला टॅलेंट, लक ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त पेशन्स लागतं असं मला वाटतं. पेशन्स, स्टेबिलिटी आणि परसिव्हरन्स, की फाईट करत राहा. कधीतरी मिळेल, कधीतरी तुम्हाला तुमचा ड्यू मिळेल. 10 वर्ष जातील, 15 वर्ष जातील, पण तुम्हाला तो मिळेल. खूप कठोर सत्य आहे आपण बघायला गेलो तर. पण ऑप्शन पण नाही आहे. तो तुम्ही ती जर्नी एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे. सो मी तेच करत होतो. अगं मी ती जर्नी एन्जॉय करायला लागलो आफ्टर अ पॉईंट, की जेव्हा असं वाटलं की यार आपल्याला हवं तसं काम आपल्याला फार मिळत नाही आहे किंवा आपण जे काम करतोय ते फार वर्कआउट होत नाही आहे. सो आपण 1-2 गोष्टी करू शकतो. आपण आपल्या क्राफ्टवर अजून जास्त काम करू शकतो आणि आपल्याकडे जे काम येईल त्याच्यामध्ये आपल्या 100% कन्व्हिक्शन देऊन काम करू शकतो. कारण माझ्या हातात तेच आहे. सिनेमा कसा बनेल, तो कसा लागेल, तो कसा प्रमोट होईल आणि तो कसा चालेल हे माझ्या हातात नाहीच आहे. एक नट म्हणून माझ्या हातात ते अजिबातच नाही आहे. कारण नटाचा काही से नसतो ना सिनेमाच्या सगळ्या वर्किंग्समध्ये. खूप बाकी वेगळ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व्ड असतात. माझ्या हातात एकच गोष्ट आहे, पेशन्स ठेवणं, संयमित राहणं आणि चांगलं काम करत राहणं आणि शिकत राहणं. त्याच्यामुळे 2024 मी डिसिजन घेतलं की चला आता खूप आपले सिनेमे करून झालेत, आता आपण थोडे चुजी राहूया आणि एखादं आपल्याला नाटक आलं किंवा काही आलं तर आपण ते करूयात. आणि तेव्हा अज्जीबाई जोरात आलं. सो ते 2 वर्ष आहेत, ही 2 वर्ष ही खूप पाथ ब्रेकिंग राहिली आहेत माझ्यासाठी. ट्रॅजेक्टरी त्याच्यामुळे बदलली आहे बिकॉज द डिसिजन आय टूक ऑफ डुईंग द प्ले. क्षितिज सरांसोबत काम करण्याचं जे डिसिजन होतं ते माझ्यासाठी अतिशय फेवरेबल राहिलेलं आहे. इट हॅज चेंज्ड. मला पर्सनली पण त्या डिसिजननी बदललंय आणि प्रोफेशनली पण बदललंय. सो तो पेशन्स जो होता किंवा तो जो अख्खा प्रवास होता जो मी ऑब्व्हियसली खूप एन्जॉय केला. जे काही मी काम केलं त्याच्यामध्ये मी खूप एन्जॉय करत होतो, खूप शिकत होतो. बट आय फील की ते ड्यू मिळण्यासाठी तो वेळ लागतो आणि तुम्हाला ते तेवढे एफर्ट्स टाकावे लागतात. सो आय थिंक नाटकाने ते एक दिलं मला. आणि ऍक्च्युली चुजी राहूया ना या गोष्टी इधर तुम्हाला बेस्ट खूप येतं किंवा तुम्हाला येतच नाही काय, हे 2 अर्थाने जाऊ शकतं. आणि आता म्हणजे तू कोविडचा उल्लेख केला, कोविडमधला एवढा फ्लॅट पिरियड, त्याच्यानंतर काही मधले सिनेमे चालले नाहीत. याच्यानंतर असा विचार येतो की आपण जर चुजी राहिलो तर ऑलरेडी इतकं कॉम्पिटिशन आहे तर आपल्याकडे काम येईल का किंवा त्या दर्जाचं काम येईल का? कॉम्पिटिशन, कोविड नंतर कॉम्पिटिशन, क्रिएटिव्हिटी हा मुद्दाच नव्हता. सर्व्हायव्हल हा मुद्दा होता.
सर्व्हाइव्ह करायचं आहे ना, काहीतरी करून इंडस्ट्रीत सर्व्हाइव्ह करायचं आहे, जगात सोसायटी समाजामध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे. त्यासाठी काम पाहिजे, तुमचं बँक बॅलन्स रनिंग पाहिजे. तुम्ही आता जेव्हा कोविड संपत आला तेव्हा मी 23-24 वर्षाचा होतो. घराची जबाबदारी माझ्यावरती होती, त्यामुळे मिळेल ते काम करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. लोक त्यावेळेसही म्हणायचे की तू प्लीज चुजी राहा, वाटेल ते काम करू नको. पण तुम्ही माझं घर चालवायला येत नाही आहात, ते माझं मलाच करावं लागणार आहे काही झाल्यास. त्याच्यामधलं काय मी बेस्ट करू शकतो, तर माझ्याकडनं मी 100% प्रयत्न करू शकतो आणि जे काय माझ्या हातात येतं ते व्यवस्थित खणखणीत वाजवू शकतो, हे माझ्या हातात होतं. बाकी तर मी काही नाही करू शकत. सो कोविड नंतर मुद्दा या चुजी राहण्याचा नव्हताच, तो सर्व्हायव्हलचा होता आणि ते करावं लागलं. आणि मी नाही, ते सगळ्यांनी केलंय. मी काय स्पेशल केस नाहीये, मी अजिबातच ते करणं काय ऐतिहासिक नाहीये. हे सगळ्यांनी केलंय, तूही केलंयस, इथे उपस्थित सगळ्या लोकांनी केलंय, कारण ते करणं गरजेचं होतं त्यावेळेस. बरोबर आहे, खरंच. आणि ना तुमच्या उत्तरचीच ती टॅगलाईन आहे की आईकडे सगळ्याची, आईला सगळं माहिती असतं, राईट? सो आई म्हणजे आता प्रियाताई गेली इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, म्हणजे जन्मही नसेल आपला तेव्हा, 90 पासून त्या 80 पहिला सिनेमा तिचा ॲज अ ॲक्टर, ती चाइल्ड ॲक्टर होती. आय थिंक 84-85 असेल. आणि त्याच्यानंतर बनवाबनवी पहिला ॲज अ हिरोईन फिल्म, ती 88. येस, तेव्हा माझा भी जन्म झाला नव्हता. सो आहे ना, तेव्हापासून त्या काम करतायत. आणि त्यांनी असा एरा बघितलाय या सिनेसृष्टीतला जेव्हा सोशल मीडिया ही गोष्टच नव्हती, ते तेव्हापासून स्टार्स आहेत, करेक्ट? आत्ता ना जेन्युअनली त्यांचे ओपिनियन्स खूप महत्वाचे. त्यांनी तेव्हा जे काय केलं, आपण कितीही म्हटलं जग पुढे गेलं तरी त्यांचे ओपिनियन इथे सुद्धा आता मॅटर करतात, राईट? या थ्रू आउट द जर्नीमध्ये की जेव्हा मे बी तुझा स्ट्रगलिंग पिरियड, खडतर पिरियड सुरू होता, तिचा से काय राहिलाय प्रियाताईचा? क्राफ्टवर काम करत राहा, ऍक्टिंगवर काम करत राहा, चांगला ऍक्टर होत राहा, चांगला ऍक्टर हो, चांगला कलाकार हो, मराठी सुधार, मराठी वाच, नीट बोल, स्वतःला नीट प्रेझेंट कर. हेच कारण आता मी जर घेतलंय हातामध्ये ॲक्टिंग करायचंच आहे, सिनेमासृष्टीत करिअर करायचंच आहे, तर हे करावंच लागणार. सो काम कर स्वतःवरती. काम नाही मिळत आहे तुला बाहेर करणार, तर स्वतःवरती काम कर जितकं होऊ शकेल तितकं. 2019 अख्खा टिल द लॉकडाऊन, अगेन मी चुजी राहत होतो कारण वर्क झाल्या नव्हत्या गोष्टी. त्यावेळेला मी फक्त स्वतःच्या क्राफ्टवर काम करत होतो, फक्त वर्कशॉप्स करत होतो, फक्त ते एक्सरसाइजेस करत होतो, बिकॉज ते गरजेचं होतं ॲज अन ॲक्टर मला करणं. कारण 20-21व्या वर्षी आपण तेच करत असतो. माझं करिअर 18व्या वर्षी सुरू झालंय. तर ती शिकण्याचा जो 24 पर्यंत तुम्ही शिकतच असता ना गोष्टी, तो मी 24 पर्यंत शिकतच होतो फक्त. आता 27-28व्या वर्षी मला ते यूज करता येतं, ते वापरता येतंय, त्या सगळ्या शिकवणी. अजिबात उशीर नाहीये 27. ऍब्सोल्युटली नाहीये. कुठलंच वयोगट उशीर नाहीये. तुम्हाला 42व्या वर्षी पण मिळू शकतं आणि इट इज स्टील नॉट लेट. आय फील इट इज नॉट. प्रत्येकाची स्पीड वेगळी आहे. तुम्ही कोणाच्या स्पीडला स्वतःच्या स्पीडशी कम्पेअर नाही करू शकत. मी माझ्या स्पीडला चालणार बॉस, तुम्ही तुमच्या स्पीडला चाला, मी माझ्या स्पीडला चालणार. अशाच एक पोस्ट वाचता ना, म्हणजे मी फेसबुकवरच वाचलं होतं, प्रियाताईंसाठी लिहिलं होतं ते की प्रीमियर शोला इंटरव्हलमध्ये त्यांना डोळे पुसत बाहेर येताना पाहिलं, अशा प्रकारची एक पोस्ट म्हणजे ती बोललीच नाही माझ्याशी. ती बोलली नाही, नंतर ती आली आणि ती ढसाढसा रडायला लागली. तर ते मग ती खूप ओव्हरवेल्म झाली. तिला अपेक्षित नव्हतं काय होणार आहे स्क्रीनवरती. तिला मी काहीच कल्पना दिली नव्हती. मला तिच्यासाठी तर ते सरप्राईजच ठेवायचं होतं. ना मी तिला सांगितलं, ना मी स्वानंदीला सांगितलं, ना मी माझ्या मित्रांना सांगितलं, आणि मी या लोकांसोबत सगळं शेअर करतो. मी त्यांना सिनेमाबद्दल काहीही सांगितलं नाही. ते आले तेव्हा ते असे शॉक होते. म्हणजे माझा खूप जवळचा मित्र आहे कल्पक भावे, तो फिल्म झाल्यानंतर तो काही बोलतच नव्हता, तो फक्त उभा होता, तो लॉस्ट होता कम्प्लिटली. तर ते आय फील की ते रिॲक्शन खूप वर्क झाली माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जवळच्यांना नाही सांगितलं सिनेमाबद्दल काय आणि त्यांनी अचानक बघितल्यावर जी एक रिॲक्शन येते ती खूप मजेशीर असते. खूप कौतुक केलं. तिला खूप आवडलं माझं काम. तिला खूप, आणि ती म्हणजे सगळ्यात मोठी क्रिटिक आहे. तिला नाही आवडलं ती तोंडावर बोलते, नाही आवडलं तू घाणेरडं केलंस. महत्वाचं आहे ना. हो, तू वाईट. तुला असं कधी बोलली तू घाणेरडं काम केलंस? हो, कधी? मला ती एक पॉइंटला असं पण बोलली होती की तू ऍक्टर म्हणून झिरो आहेस म्हणून. व्हॉट? कधी बोलली होती एका पिरियडला. तू म्हणजे फुल फ्लेज काम करत होतास इंडस्ट्रीमध्ये? आयुष्यभर. हो, ते रियालिटी चेक मला देणं गरजेचं होतं. वाईट वाटलं असेल मे बी तुला, पण वाटलं होतं, खूप वाटलं होतं, पण ते हेल्पफुल ठर. पण ते मला त्यांनी त्या गोष्टींनी पुश केलं अजून स्वतःवर काम करण्यासाठी, अजून ऍक्टिंगला डिटेलिंग आणि अजून डेप्थमध्ये विचार करण्याची मला
ती सोय झाली. कारण तुम्हाला रियालिटी चेक देण्यासाठी तुम्हाला एकतर मेंटॉर्स मिळतात किंवा कोण ना कोणतरी, आणि त्यावेळेला मी नुसता घरी होतो म्हणून बाहेरच्या लोकांची फार हे होत नव्हतं इंटरॅक्शन, कारण काय चालू आहे माझ्या आजूबाजूला त्याचंच मला फार भान नव्हतं, कारण फार काम अगेन वर्क होत नव्हतं. तेव्हा तिने मला हे म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे, काम कर म्हणून. यू आर झिरो ॲज अन ॲक्टर, यू नीड टू वर्क ऑन युअर सेल्फ, यू नीड टू बी द बेस्ट, बिकॉज यू आर बिंग कम्पेअर्ड टू युअर फादर. माझं कम्पॅरिझन डायरेक्टली माझ्या वडिलांसोबत होतं. तू ते ती लेवल का ते हे मॅटर नाही करत. तुला मिळणाऱ्या संधीचा सोनं करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुला एक चांगला ॲक्टर असणं गरजेचं आहे. अभिनय, तो आता एक खूप छान गोष्ट सांगितलीस, ते म्हणजे तुझ्या परफॉर्मन्सचं कंपॅरिझन हे डिरेक्टली बाबांबरोबरच्या परफॉर्मन्सशी होतं आणि त्या प्रकारचे आर्टिकल्स, बातम्या किंवा लोकांच्या बोलण्यात नाही ते येतं. मला सांग, बेर्डे या आडनावाचं खूप प्रेशर घेतोस तू? कधी आधी घेतलंयस, आत्ता कमी केलंयस? घेतलंय मी, खूप प्रेशर घेतलंय आणि आता मी नाही घेत. कारण मला असं वाटतं की माझी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आता मी बनवण्याच्या दिशेने खूप छान प्रकारे जातोय आणि बनवतोय आणि लोक ते एक्सेप्ट करतायत. सो मी नाही प्रेशर घेतलं पाहिजे त्या गोष्टींचं. माझे वडील खूप मोठे आहेत, त्यांची लेगसी खूप मोठी आहे, त्यांनी खूप काम केलेलं आहे, लोकांच्या मनात घरं गेलेली आहेत. लोक काही व्यक्ती कम्पेअर करतातच, पण मी ते मनाला नाही लावून घेत. कारण यार, मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो तेव्हा पण हाच विचार होता मनामध्ये की मला माझी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी पाहिजे. त्या नावाने प्रेम पण तितकंच दिलंय, त्या नावाने प्रेक्षकांचं आणि इंडस्ट्रीमधल्या लोकांचं इतकं प्रेम दिलंय मला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते प्रेशर मी घेणं बंद केलं. कारण तुम्हाला एकीकडनं प्रेम पण मिळतंय ना, एकीकडनं एक्सेप्टन्स पण इझिली मिळतोय. सो तुम्ही प्रेशर नाही घेतलं पाहिजे, फक्त पॉझिटिव्हकडे लक्ष दिलं पाहिजे. सो त्या नावाचं होतोच. बट आय फील की मला लोक विचारतात की तू तुझ्या वडिलांची लेगसी कुठल्या प्रकारे पुढे घेऊन चाललायस. मी आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या आहेत तशा खूप भूमिका माझ्या वडिलांनी कधी केल्या नव्हत्या. त्यांना करायची इच्छा खूप होती, उदाहरणार्थ उत्तरसारखी भूमिका, पण त्यांना कधी ती संधी मिळाली नाही. सो माझे वडील जे काम करू शकले नाहीत स्वतःसाठी, ते कुठेतरी मी करण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणायला हरकत नाही. ह्याचं एक वन ऑफ द मेजर रिझन असंच आहे की मेकर्स इंडस्ट्रीमधले मला एक इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून बघतायत, कोणाचा मुलगा म्हणून नाही बघत आहेत. सो आय एम 100% शुअर की प्रेक्षकांमध्ये पण ती गोष्ट लवकरात लवकर एक्सेप्टन्स तो वाढेल. आणि हे ॲक्च्युली ना क्रिएट करावं लागतं, नाहीतर आपल्याकडे नेपोटिझम हा शब्द आहे, नो डाऊट, आपण याआधी बोललोय त्याबद्दल. आणि यू क्लिअरली सेड की मला ॲक्सेस इझी आहे, पण तिकडे जाऊन ऑडिशन किंवा परफॉर्मन्स हा मलाच द्यायचा आहे, राईट? सो ते आपल्यावर पण आहे ना की आपण कशा प्रकारे आपलं काम क्रिएट करतो. आणि जेव्हा अभिनयला जाणवलं की आपण अभिनय करूया, तेव्हापासूनच त्याची सुरुवात झाली होती की माझा अप्रोचच असा असेल की मी एक वेगळी आयडेंटिटी दिसेल. मला ॲक्टर व्हायची इच्छा तेव्हापासून झाली आहे, जेव्हापासून मला हेही माहिती नव्हतं माझे वडील किती मोठे ॲक्टर आहेत आणि कोण आहेत, काय करतात. तेव्हापासून मला ॲक्टर व्हायचं आहे. सो मी हा विचार करून कधीच ॲक्टर झालो नाही की माझे वडील ॲक्टर आहेत, माझी आई ॲक्टर आहे म्हणून मला ॲक्टर व्हायचं आहे. ते माझं इंडिव्हिज्युअल ड्रीम होतं, ते नेहमी माझंच होतं. ते मी कधी त्याला असं इमॅजिनच केलं नाही. ते इथे आल्यावरती मला रिअलाईज झालं की अरे हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, वडिलांची कंपॅरिझन होऊ शकते. तर ते माझं आधीपासून हेच मत होतं की मला इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी बनवायची आहे माझी स्वतःची, मला एक स्वतःचा ठसा उमटवायचा आहे लोकांवर. सो आधीपासूनच होतं आणि आधीपासूनच स्वप्न होतं, ते रिसेंट किंवा नवीन अजिबातच नाही आहे. पण आईने सुद्धा तुला यासाठी आधी प्रिपेअर केलं असणार ना? हो, मेंटली तिने प्रिफर केलं होतं. ती मला काय होऊ शकतं साधारण, ती मला सिंपल गोष्ट म्हणाली होती की तुझी कंपॅरिझन किंवा तुझी कॉम्पिटिशन कोणाशीही व्हायच्या आधी तुझ्या वडिलांची होणार, तर तू ही गोष्ट आधी लक्षात घे. त्यामुळे तुला तुझं नाणं खणखणीतच वाजवायचं, तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे. सो हे तिने आधीपासून मला ते मेंटल प्रिपरेशन दिलं होतं. येस. आणि ना तू स्टार्टपासून खूप मस्त उल्लेख करतोयस की कदाचित आता ह्या नवीन प्रवासाचा हा उत्तम श्री गणेश आहे, उत्तर हा चित्रपट. म्हणजे मला सांग, या आत्ता एक 8-9 वर्ष झाली तू काम करतोस इंडस्ट्रीमध्ये, तू स्वतःबद्दल ऐकलेली एक बेस्ट कॉम्प्लिमेंट आणि सगळ्यात लेम कॉम्प्लिमेंट कुठली होती या जर्नीतली? लेम गोष्ट, सॉरी, नॉट कॉम्प्लिमेंट, लेम गोष्ट आणि बेस्ट कॉम्प्लिमेंट काय ऐकली? मला क्षितिज सर उत्तरच्या शूटच्या मध्ये असं म्हणाले होते की ठाकूर जय वीरूला शोलेमध्ये म्हणतात कि मैंने तुम्हें लाके यहाँ पे कोई, आज मुझे पता चला कि मैंने तुम्हें यहाँ पे लाके कोई गलती नहीं की है. तो क्षितिज सर मला हे जेव्हा म्हणाले होते तेव्हा मी खूप खुश झालो होतो की आज मुझे पता चला कि मैंने तुम्हें यहाँ लाके कोई गलती नहीं की है. सो आय फील तो विश्वास आणि जो फेथ सरांनी माझ्यावरती पहिल्यापासून दाखवला आहे, एव्हरीथिंग दॅट ही हॅज कॉम्प्लिमेंटेड मी फॉर इज, आय एम ग्रेटफुल अँड इज द बेस्ट. मला एवढ्या वर्स्ट येऊन गेल्यात ना की
हो इट इज खूप येऊन अरे गेले बट मी म्हणजे जे मी जे वाचलं क्रश वगैरे असं काय काय म्हणतात तुला ते मुली चांगल्या गोष्टी म्हणतातच पण मग तुला वर्स्ट कॉम्प्लिमेंट्स पण आले हो 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 येऊन I'm गेले surprised. खूप येऊन गेलेत. हा म्हणजे मी आठवायचा प्रयत्न करतोय. हा मला इंटर कॉलेजिएटमध्ये माझे दिग्दर्शक म्हणाले होते एक युथ फेस्टिवलच्या वेळेला, एक बेर्डे हसवून गेलेत हे रडवून जाणार आहेत म्हणून. व्हॉट खरं बट ठीक आहे ना आता आणि आता उत्तर नंतर ते वेगळी सेम कॉम्प्लिमेंट वेगळ्या पद्धतीने येते पण ती मला. जस्टिफाय होतीये आता है ना हो आई ग पण ठीक आहे म्हणजे मी काय असं मनावर नाही लावून घेत कुठली पण गोष्ट. तू आपल्या जर्नीला किंवा आपण प्रयत्न जे करतोय कामासाठी त्या जर्नीकडे स्ट्रगल म्हणून बघतोस का दिस इज समथिंग न्यू किंवा आय एम लर्निंग समथिंग या असं म्हणून बघतोस? तिन्ही गोष्टी याच्यामध्ये इट इज अ स्ट्रगल एज वेल. इट इज अ स्ट्रगल पण तो नेगेटिव्ह स्ट्रगल नाही आहे. तो स्ट्रगल शब्द जरी नेगेटिव्ह असला तर मी त्याला चॅलेंजेस म्हणेन की चॅलेंजेस आय एक्सेप्ट विथ होल हार्ट आणि खूप शिकवण देण्याची जर्नी आहे. आणि एक ॲक्टर हा मला असं वाटतं त्याचा शेवटचा सीन देईपर्यंत, शेवटचा शॉट देईपर्यंत, शेवटचा मोनोलॉग परफॉर्म करेपर्यंत तो शिकतच असतो. प्रत्येक नाटक जरी करत असेल तरी प्रत्येक प्रयोगाला मी शिकतोय आणि शूटिंगवरती पण प्रत्येक दिवशी मी शिकतोय. सो आय थिंक ती लर्निंग जर्नी पुरेपूर माझ्या आयुष्यात असणार, ती कधीच कुठे जाणार नाहीये. सो त्याला स्ट्रगल नाहीये, चॅलेंजेस आहेत, चॅलेंजेस ते येतात. ओके. हा जो काही मॅच्युरिटी आहे, हा जो काही अप्रोच आहे अभिनय, हा कधी आलाय तुझ्याकडे? काय माहिती यार, कधी मी याला मॅच्युरिटी म्हणून नाही बघत, मी असं सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम म्हणून बघतो या गोष्टींना. पण आय थिंक हे ओव्हर द टाइम आलंय आय गेस. आणि अगेन घरी पण सिच्युएशन सिंगल मदर असल्यामुळे आणि मी बिईंग द एल्डेस्ट चाइल्ड तर काही गोष्टी स्वतःहून मॅनेज कराव्या लागल्या. आणि त्यामुळे पण झालं असेल, वाचनामुळे पण झालं असेल, नाटकामुळे पण झालं असेल. कारण नाटकात जेव्हा तुम्ही स्टेजवरती 2 तास कंटिन्यूस बोलतात तेव्हा तुमच्या विचारांमध्ये एक काय म्हणतो एक स्टेबिलिटी येते, एक प्रिसाईजपणा येतो. सो त्याच्यामुळे पण आला असेल, त्याची कारणं अनेक असतील. वा, पण तो तर मस्त हा उल्लेख केला सिंगल मदरचा. खरं तर जेव्हा आपण आपल्या आईला बघतो ना मेहनत करताना, किंवा ती ज्या ज्या गोष्टी फेस करते किंवा आपल्यासाठी ती जे करते, त्याच्यामुळे ना कुठे आपण स्ट्रॉंग होत जातो, आपण इंडिपेंडेंट होत जातो, किंवा मला हे बदलायचंय किंवा मला भारीच करायचंय, मला माझी सिच्युएशन चेंज करायची. हा जोश तिथूनच येतो. 100% सेम आहे. कारण अगं मी बोर्डिंगला होतो, मी आणि स्वानंदी दोघी बोर्डिंग स्कूलला होतो. आणि आई एकटी लढत होती मुंबईमध्ये त्यावेळेस. म्हणजे नातेवाईक होते, तिचे मित्र सुद्धा होते, पण काही केल्यास तरी ती एकटीच होती ना. तिला तसं सपोर्ट द्यायला पर्सनली सतत तिच्यासोबत कोण नसायचं. फोन्सवर जेवढं बोलणं व्हायचं तेवढंच, पण मला एवढं माहिती होतं की ती कंटिन्यूस लढते प्रत्येक गोष्टीसाठी, स्ट्रगल करते, खूप चॅलेंजेस आहेत, तरी शी इज फायटिंग. त्यामुळे खूप असं वाटायचं की कधी मी मुंबईत जातोय, कधी मी माझं करिअर सुरू करतोय आणि कधी मी सपोर्ट करतोय माझ्या आईला. सो हा विचार नेहमी बॅक ऑफ द माइंड असायचा माझ्या. आणि अजूनपर्यंत प्रियाताई काम करते, अजूनपर्यंत. आता ती आनंद मिळतो कामातून म्हणून ती करते. कारण मी पण काम करायला लागलोय, स्वानंदीचा पण ब्रँड चालू आहे. त्यामुळे ती आता फक्त सर्व्हायव्हलसाठी काम नाही करत, ती आता तिला आनंद पण मिळतो तिच्या कामातून आणि तिला लोकांसमोर राहता पण येतं. आणि तिला घरात नाही बसवत माझ्या आईला नाही बसवत, तिला काम करावं लागतंच. पण तू तिला म्हणतोस का कधी जरा आराम कर आता, बस झालं? मी तिला नाही म्हणत, कारण मला असं वाटतं तिच्यासाठी काम करत राहणं तिच्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. आणि ना ती हेल्दी राहण्यासाठी. ती जी जनरेशन आहे त्यांच्यासाठी रिटायरमेंट हा शब्दच नाही. आणि नसला रिटायरमेंट म्हणजे डेली ऑफिस वर्क पासून रिटायर होण्यासाठी हे वेगळं झालं. पण क्रिएटिव्ह फील्डमध्ये मला असं वाटत नाही की असे सहसा लोक रिटायर होतात किंवा होऊ शकतात. कारण आपण आपलं काम नुसतंच काम म्हणून करत नाही ना, आपण ते पॅशन म्हणून करतो, आपल्याला आवड आहे म्हणून करतो. सो तिच्या आवडीनिवडीपासून मला तिला लांब ठेवायला कधीच नाही आवडणार. आणि तिने करत राहावं काम, म्हणजे घरात पण थोडा बॅलन्स म्हणजे ती सतत जर घरी असली तर मग डोक्यावर बसेल माझ्या आणि स्वानंदीच्या. त्यामुळे काम करत राहू दे बाबा, असं अजिबात नको की नको. ऑब्व्हियसली तिला जर हेल्थच हे नाही करत आहे किंवा तिला फिजिकली पॉसिबल नसेल तर पूर्ण मी तिला अजिबातच सपोर्ट करेन आणि तिला बरं करायचा प्रयत्न करेन. बट ती आता व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, छान आहे आणि काम करून ती छान ठेवते स्वतःला. ते आय फील ते बॅलन्स आउट करते गोष्टी तिच्यासाठी. ओके, वा वा, मस्त. मी रेणुका ताईंचा जेव्हा इंटरव्ह्यू केला होता ना,
तर फार कौतुक केलं त्यांनी तुझ्या कामाचं. आणि देन मग त्याच्यानंतर आमचं सर्कल कसं कम्प्लीट झालं, मी बेर्डेंच्या 3 पिढ्यांबरोबर काम केलं असं फार मस्त त्यांनी सांगितलं. कदाचित खूप कमी लोकांना या गोष्टी माहिती असतील आधी की आजोबांबरोबरही काम, आजी बरोबर काम, आजी म्हणजे मम्मीच्या हा, त्याच्यानंतर आई बाबांबरोबर काम, तुझ्या बरोबर काम, ही की हे ना सर्कल कम्प्लीट झालं. राईट, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा खूप छान होता, कारण या वर्षात मी दिलीप काकांसोबत पण काम केलं. तेव्हा त्यांनी पण माझे आजी आजोबा, काका, वडील, आई आणि मी 3री पिढी, आणि आता रेणुकाताई सुद्धा. रेणुकाताईंनी माझ्या आजींसोबत काम केलंय मला माहिती नव्हतं, त्यांनी मला सेटवरती येऊन सांगितलं होतं. पण एक कनेक्शन आमच्यामध्ये आहे हे मला ऑब्व्हियसली, कारण हम आपके है कौनमध्ये पप्पा आणि ती, आणि परत रेणुकाताईंची डेब्यू फिल्म माझ्या वडिलांसोबत होती मराठीमध्ये. तर ते एकदम लहान बहिणीसारखं मानायचे रेणुकाताईंना. सो ते एक काय म्हणतो, तिच्यासोबत बॉन्डिंग व्हायला, ती केमिस्ट्री आई आणि मुलाची सेट व्हायला फार आम्हाला वेळ नाही लागला. आणि रेणुकाताईंच्या चेहऱ्यावर ना कंटिन्युअस एक स्माईल असते, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना बोलताना बघताना तेव्हा तुम्ही पण आपोआप स्माईल करायला लागता. ते खूप मिस्चिवियस आहेत, खूप ह्युमरस आहेत, भयानक इंटेलिजंट आहेत. त्यामुळे आमची केमिस्ट्री फॉर्म व्हायला असा फार वेळ नाही लागला. वी हिटेड आउट राईट अवे. आणि त्यांचा स्वभाव खूप आईसारखा आहे माझ्या. ते त्यामुळे काही सीन्स करताना मी स्वतःच्या आईलाच बघायचो त्यांच्यामध्ये. सो ती केमिस्ट्री फॉर्म व्हायला मला खूप मजा आली. इनफॅक्ट प्रश्नच, त्यामुळे मजा येते. त्याच्यामुळे मजा येते त्यांच्यासोबत, कारण प्रिटेन्स नाही आहे ना कुठेच, जे काय आहे ते एकदम व्यवस्थित. पण त्यांनी तुला बोलताना अनेकदा बाबांचा उल्लेख आला असेल त्यांच्या बोलण्यात, किस्से खूपदा काही ना काहीतरी त्यांचे किस्से असायचेच. कारण ते पहिला सिनेमा एकत्र असल्यामुळे मग ते कसं सांभाळून घेतलं बाबांनी त्यांना, ह्या सगळ्या गोष्टी हे ते सांगायचेच मला. वाव यार, किती मस्त. आणि ऍक्च्युली ना असे जेव्हा सिनियर कलाकार भेटतात तेव्हा आपण सुद्धा एक आपल्यातलं काही ना काहीतरी चेंज किंवा ग्रो होत असतं नेहमी. मला सांगा, म्हणजे या एवढ्या वर्षाच्या जर्नीमध्ये तू, जसं तू दिलीप सरांचा उल्लेख केलास, किंवा वेगवेगळ्या कलाकारांबरोबर तुला काम करायला मिळालं, आणि सगळे छान कलाकार, राईट? कोणाकोणाकडनं कोणते अनुभव तू मुद्दाम स्वतःकडे ठेवलेत, तुला शेअर करायला आवडतील? रेणुकाताईंकडनं एक अनुभव एक असा आहे ना की ते जे काय करतात कॅमेरा समोर, ते खूप इन द मोमेंट असतं. ते अजिबात कुठली गोष्ट ठरवत नाहीत, ते ओव्हर रिहर्स कधीच करत नाहीत. सो ते इन द मोमेंट मॅजिक क्रिएट करणं हे रेणुकाताईंकडनं खूप शिकण्यासारखं आहे. दिलीप काकांबद्दल असं म्हणायचं, दिलीप काका ज्या प्रकारे स्वतःला सांभाळतात, स्वतःचा सांभाळ करतात, ज्या प्रकारे त्यांची जी क्युरिओसिटी आहे ना, त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न पडतात. दिलीप काकांना प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना प्रश्न असतात. सो ते क्वेश्चनिंग आणि क्युरिओसिटी त्यांना यंग ठेवते अजूनही. त्यामुळे ते दशावतारचे इतकं फिजिकली डिमांडिंग शूट आहे ते करू शकतात. ते चिकनगुनिया असताना पण त्यांनी आय थिंक रेझिलियन्स त्यांचा खूप खतरनाक आहे. आणि एक गोष्ट जी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे, ते पोकर फेस ठेवून जे समोरच्याला काय म्हणतो आपण असं, समोरच्याची मजा घेतात ना, मजा घेणं म्हणजे शालजोडे जे असतात ते पोकर फेस, समोरच्याला कळणारच नाही की हा व्यक्ती आपल्यावर गंमत करतोय. ते इतके कमालीचे आहेत, म्हणजे त्यांचं ते इज व्हेरी इंटेलिजंट ॲट द सेम टाइम. सो दिलीप काकांकडनं हे शिकण्यासारखं खूप आहे. सो हे 2 कलाकार जे प्रॉमिनंट, आणि यावर्षी मला त्यांच्यासोबत काम करायला मिळाले त्यापैकी. आणि ऋता आय फील ऋताची सिन्सिअरिटी जी आहे ना, जर तुम्ही तिच्यासोबत काम करत असाल तर तुम्ही त्या सिन्सिअरिटीला मॅच करून सुद्धा जर काम केलं तर तुमचं काम खूप छान होईल असं मला वाटतं. कारण ती भयानक सिन्सिअर आहे, भयानक पर्टिक्युलर स्वतःच्या कामाबद्दल, आणि तिला ते हंगर आहे करण्याचं काम, छान प्रकारे काम करण्याचं. शी इज व्हेरी फोकस्ड. सो तिच्याकडनं ते खूप शिकण्यासारखं आहे. आणि तुम्ही जेव्हा तिच्यासोबत काम करता तुम्ही कॉन्स्टंटली ऑन द टोज असतात की नाही आपण इथे कमी पडून चालणार नाही, बिकॉज ती खूप तिचे 100% देते. सो हे ऋताकडनं शिकण्यासारखं आहे. तुम्ही दोघांनी पहिल्यांदाच काम केलं ना, तू आणि ऋतानी. आरपार मध्ये पण छान काम केलंय तिने. भारी यार. पण तू व्हॉट नेक्स्टचा विचार करत असतोस कधी? एक प्रोजेक्ट झाला, व्हॉट नेक्स्ट खूप करतो, पण आता बघू न्यू इयर काय न्यू घेऊन येते. अजून काही सुरू झालंय काय माहिती नाही का? सरप्राईज एकदम बघू. असं बोलून नवीन पोस्टर आलं ना अभिनय जानेवारी मध्ये, बघू. लेट्स होप. म्हणजे आहे काहीतरी स्पेशल आहे. तर आजीबाई जोरात बद्दल आपण बोलत होतो. खरं तर मस्त रिव्ह्यूज आहेत त्या नाटकाचे, खूप भारी रिव्ह्यूज आहेत. आणि
रंगभूमी अभिनय ही एक अशी गोष्ट आहे ना की ती तुम्हाला रियालिटी चेक देते. एक तर तुमच्या कामाचा, कारण समोर ऑडियन्स आहे, तुम्हाला लाईव्ह पावते मिळते. बरोबर. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि प्रत्येक कलाकाराला हवीशी वाटते रंगभूमी, राईट? तुझा कनेक्ट कसा आहे एकतर रंगभूमीशी आणि आजीबाई जोरात या नाटकाशी? कारण या वर्षात ते नाटक सुद्धा आलं तुझं आणि तू म्हणालास की खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आजीबाई जोरात सारखं नाटक करणं, राईट? मला ऐकायला आवडेल. रंगभूमीशी कनेक्ट असं आहे ना की मी सुरुवात रंगभूमीपासून केली आहे. मी यूथ फेस्टिवल वगैरे करत आलेलो आहे, एकांकिका गेलेल्या आहेत, त्यामुळे रंगभूमीपासून सुरुवात झाली आहे. मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो नाटक करायचं, पण ते काही कारणास्तव होत नव्हतं किंवा काही चांगल्या स्क्रिप्ट्स येत नव्हत्या. फायनली आजीबाई जोरात माझ्या आयुष्यात आलं आणि तोपर्यंत मला माहीत नव्हतं मी किती नॅचरली वावरू शकतो स्टेजवरती आणि मला किती आवडेल रंगभूमी हे याची कल्पना मला नव्हती. आणि त्या पहिल्या प्रयोगापासून मी जे प्रेमात पडलो रंगभूमीच्या, मी तेव्हा डिसाईड केलं की मी शेवटपर्यंत रंगभूमीवर काम करत राहणार, मी शेवटपर्यंत नाटक करत राहणार. कारण सिनेमा आपण म्हणतो, पण सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, रंगभूमी हे प्रॉपर कलाकार ॲक्टरचं माध्यम आहे. सो तिकडे माझ्यातल्या अभिनेत्याला मला जिवंत ठेवायचं असेल तर मला सातत्याने नाटक करणं, रंगभूमीवर असणं खूप गरजेचं आहे. फक्त त्यासाठी नाही, पण माझं प्रेम आहे, जेन्युइन आवड आहे माझी. सो तो कनेक्ट आजीबाईंनी मला दिला. आजीबाई करताना क्षितिज सरांनी मला एक खूप स्पेशल गोष्ट सांगितली होती की आम्ही त्याला मार्केट महाबालनाट्य म्हणून करत होतो, कारण ते तितकं एक वेगळ्या लेवलचं बालनाट्य आहे जे अख्खी फॅमिली एकत्रित येऊन एन्जॉय करू शकेल, अशा प्रकारचं ते नाटक होतं. क्षितिज सर मला म्हणाले होते, अनेक लहान मुलाचं पहिलं नाटक हे आजीबाई जोरात असणार आणि त्यांच्यासाठी त्यांचा पहिला हिरो तू असणार. ही कल्पनाच माझ्यासाठी खूप गंभीर होती. भारी गोष्ट आहे ही खरंच. तर आय थिंक ती कल्पना माझ्यासाठी खूप भारी होती की कारण लहान मुलं हे सगळ्यात डिफिकल्ट ऑडियन्स आहेत. त्यांना आवडलं तर ते आवडलं म्हणतात, त्यांना नाही आवडलं तर ते तोंडावर नाही आवडलं. आणि ते म्हणजे ते आपण कसं एक वेब सिरीज सलग बेंच वॉच करू शकतो, मुलांचं तसं नाहीये. ते चंचल ना, म्हणजे त्यांना खेळवून ठेवणं, ते चंचल असतात. त्यांना नाही आवडलं तर ते दंगा करून म्हणतील चल मला जायचंय, मला नाही बघायचंय नाटक. या सगळे पॉसिबिलिटीज आहेत तुम्ही जेव्हा बालनाट्य करताय त्यावेळेला. तर त्यांना खेळवत, आणि क्षितिज सरांची ब्रिलियन्स असा होता त्या नाटकाच्या बाबतीत की त्याच्यामध्ये कुठलेच एलिमेंट मुद्दामून खेळून ठेवण्यासाठी नव्हते की मुद्दामून काहीतरी खेळच होत आहेत जादूचे, मुद्दामून कोणतरी उड्याच मारत आहे, मुद्दामून कॉमेडी चालू आहे की जसं लहान मुलं एंटरटेन राहतील. एक धागा होता गोष्टीला, एक तो बांधत होता गोष्ट व्यवस्थित, चांगला संदेश जात होता, एंटरटेनमेंट होत होती, चांगली गाणी येत होती, हवं तिथे मॅजिक होत होतं, हवं तिथे फाईट होत होते. हे सगळं इतकं व्यवस्थित बांधलं गेलेलं होतं की ती मुलं हलायचीच नाहीत. कारण आपण मुलांच्या इंटेलिजन्सला खूप गृहीत धरतो असं मला वाटतं. ते आहेत इंटेलिजन्स, त्यांना एक इंटेलिजंट व्यक्ती म्हणून तुम्ही समजलात ना की ते तुम्ही त्यांना व्यवस्थित एंटरटेन करू शकता. आम्ही एक प्रयोग बोरिवलीला केला होता जिथे 1000 मुलं होती, फक्त मुलं होती, आई बाबा नाही. कुठली तरी मराठची शाळा आहे जी CBSE इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मराठी मुंबईच्या, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, मुंबईमध्ये राहणाऱ्या अनेक लहान मुलांचं मराठी फार ग्रेट नसतं. फार ग्रेट म्हणजे खूप त्याच्यात हिंदी आणि इंग्लिशचं मिक्सचर असतं. सो ते खूप फ्लुएंट नसतात आत्ताची जी इंग्लिश मीडियममध्ये ICSE CBSEची मुलं आहेत. सो माझं असं झालं की यार हे ना आवडणार आहे काय नाटक, एक बोर होतील, असं सगळे विचार मनात येऊन गेले. नाटकाची अनाउन्समेंट माझ्या पप्पांच्या आवाजात आहे जी AI रिक्रिएट केली आहे. तिथून जी ती मुलं नाचायला आरडाओरडा करायला लागली, जी ती खुश झाली, ती शेवटपर्यंत नाटक पकडून होती. त्यांनी नको तिथे अजिबात आवाज केला नाही, पाहिजे तिथे कमाल रिस्पॉन्स दिला. मी एनर्जी इतकी लावली होती की सेकंड हाफ मध्ये माझा आवाज गेला होता. मी फाटक्या आवाजात दुसरा अंक केला. पण त्या दिवशी मला कळलं की हे का करायला घेतलंय आपण, ही जी रिॲक्शन आहे ना ह्याच्यासाठी. ती मुलं इतकी खुश होऊन गेली घरी की यार अजून काय हवं आयुष्यात. आणि ना हे परफॉर्मन्स आपल्याला एक कलाकार म्हणून पण समाधान प्रश्नच नाही. कारण कलाकाराला मेनली काय हवंय, ठीक आहे आपण स्वतःसाठी परफॉर्म करतोय,
पण सतत व्हॅलिडेशनची गरज आहे ना. मी जर ठरवलं मला काय फरक पडत नाही, तरी फरक तर पडतोच आहे. मी काम कोणासाठी करतोय? फक्त स्वतःसाठी करतोय का? स्वतःसाठी करतोच आहे, पण ते ऑडियन्ससाठी पण करतोय ना. त्यांना पण ते आवडणं गरजेचं आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या मनाला ते भावणं गरजेचं आहे, तरच मी ऍक्टर म्हणून जिंकलो. नाहीतर काय उपयोग आहे करायचा? पण अभिनय भीती वाटते रंगभूमीवर जाताना प्रत्येक प्रयोगाला एक पोटात गोळा असतो. कॅरेक्टरमध्ये असताना नाही वाटत. अभिनय बेर्डे म्हणून असतो ते वाटते. स्टेजवरती जेव्हा मला अभिनय बेर्डे आहे, मी स्वतः आहे, तेव्हा मला थोडंसं अँशियस व्हायला होतं. मला थोडी सोशल एन्झायटी आहे त्या बाबतीत. पण जर मी पात्र आहे तर मला नाही वाटत. त्या पात्राच्या ब्लँकेट खाली मी स्वतःला लपून घेतो आणि ते पात्र बनतो. आणि तुझ्यासोबत इतकी मस्त व्यक्ती आहे निर्मिती सावंत, दोन्ही उत्तरमध्ये पण आणि इकडे पण राईट. आणि शी इज म्हणजे एकतर भयंकर टॅलेंट, कॉमिक सेन्स एक नंबर आणि मजा, डिसिप्लिन, शिस्त. रंगभूमीची शिस्त मला निर्मिती मोशने शिकवली आहे. प्रत्येक गोष्टी वेळेत येण्यापासून रोज प्रत्येक प्रयोगानंतर आजचा प्रयोग कसा चांगला होईल याचा विचार करत राहणं. प्रत्येक गोष्टी, तुमची प्रत्येक प्रॉपर्टी, तुमचे प्रत्येक कॉस्ट्युम जागच्या जागी व्यवस्थित नीट आहेत की नाही बघणं. कारण तुम्ही ते लाईटली घेऊन चालत नाही. लोक 500 रुपये देऊन नाटक तिकीट घ्यायला घेऊन बसलेले असतात. तुम्ही त्या सिन्सिअरिटीने ते काम करणं गरजेचं आहे. आज एक व्यक्ती 4 बालनाट्य असल्यामुळे फक्त एकटा येत नाही व्यक्ती. त्यांची फॅमिली असते बरोबर. 2 मुलं असू शकतात, 1 मुलगा असू शकतो, आजी आजोबा असू शकतात, त्यांची वाईफ असू शकते. असे 7-8 जण येतात, 4 जण येतात, 3 जण येतात. ते जवळपास 1000, 1500, 2000 रुपये खर्च करून नाटक बघायला आलेले असतात. तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही सिन्सिअरली काम करून तुमचं नाटक त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. तर ही गोष्ट, ही जाणीव निर्मिती मोशने सगळ्यात पहिली माझ्यात करून दिली की तो प्रयोग खणखणीत व्यवस्थितच झाला पाहिजे. ते आलेले लोक खुश होऊनच बाहेर गेले पाहिजेत आणि तुम्ही काम 100% केलं पाहिजे. सो यापुढे मी कुठली कलाकृती करताना हा विचार करतो की आता इथे निर्मिती मोशी असती तर काय म्हणाली असती मला. सो ते कारण तिने अक्षरशः माझा हात धरून मला स्टेजवरती चालायला शिकवलंय. म्हणजे कारण ते सगळंच त्यावेळेला नवीन होतं ना. एक कमर्शियल नाटक, परत मी सतत स्टेजवर आहे. मला अजिबात एक्झिट नाही आहे पहिल्या हाफमध्ये. कंटिन्यू स्टेजवरती आहे मी. 2-2.5 तास 3 तास लोकांना ते सतत एंटरटेन आणि असं त्याच्यामध्ये नाटकात ठेवणं. सो ते डिफिकल्ट काम होतं. सो तिने खूप छान साथ दिली मला. अभिनय, आपण कामाबद्दल सगळं बोललो खरं तर. आणि ना जेन्युअनली हा जो आत्ता उत्तरपासून तुझ्या आयुष्यात पिरियड सुरू झालाय ना, हा कंटिन्यू असू देत तसाच. पण ना सोशल मीडियाचा सुद्धा आपण वापर करतो आपलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रमोशनसाठी. इन शॉर्ट, तू असा गायब असतोस मध्ये सोशल मीडियावर. प्रमोशन टू प्रमोशन असतोस तो, नंतर मध्ये गायब असतोस. 2 टाईपची लोक तू तर एक्सपिरियन्स केलीच असशील, जी चांगलं बोलतात, काही जण आपण चांगलं करून पण वाईट बोलतात, काही जण वाईटच बोलतात, राईट? मला सांग. आणि आत्ता आपण जर 2025 बद्दलच मी म्हणते की खूप कलाकार ना, मराठी जास्त कलाकार खूप ट्रोल झाले सोशल मीडियावर त्यांच्या स्टेटमेंट्समुळे, मुलाखतींमुळे, राईट? तू सुद्धा निगेटिव्ह कमेंट्स अनेकदा तुझ्या पोस्टवर असतात, तू सुद्धा त्या फेस केल्याच असशील. मला सांग, तू रिॲक्ट करतोस या सगळ्यावर किंवा तू उत्तर देतोस त्यांना? मी द्यायचो पण उत्तर, आणि मी काय असं भांडून रागातून देत नाही. मी असं गमतीशीरच उत्तर देतो. म्हणजे त्याच्यावर त्यांच्याकडे काही उत्तर राहत नाही अशा प्रकारचं उत्तर देण्याचं. पण आता मी नाही देत. कारण काय ना ग, मला असं वाटतं हे जे ट्रोलर्स आहेत किंवा जे निगेटिव्ह बोलतात असतील, त्यांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स, घरात प्रॉब्लेम असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, बायकोशी भांडण झालं असेल, काय म्हणतो जॉबवरनं बॉसनी काहीतरी ओरडला असेल, काहीतरी बोलला असेल, इन्सल्ट केला असेल. जेव्हा एखादा व्यक्ती सोशल मीडियावरती येऊन तुम्हाला घाणघाण शिव्या देतो किंवा घाण बोलतो, तर प्रॉब्लेम त्या व्यक्तीमध्ये यार. मला आता राग नाही येत, मला आता वाईट वाटतं त्या लोकांबद्दल. पण ठीक आहे, आता तुम्हाला तुमचा राग व्यक्त होत असेल किंवा निघत असेल आमच्यावर तर काढा, आता काय बोलणार. बट हॅव्हिंग सेड दॅट, माझ्यापर्यंत जेव्हा काही गोष्टी असतात तेव्हा मी फार नाही त्यांच्याकडे लक्ष देत. पण खूप अगेन जसं तू म्हणालीस की खूप मराठी कलाकारांना सुद्धा ट्रोल केलं जातं. ट्रोलिंग ती जोपर्यंत गमतीशीर आहे, जोपर्यंत ती फार इन्सल्टिंग नाही आहे, जोपर्यंत ती समोर ज्याला आपण ट्रोल करतोय तो पण व्यक्ती हसतोय, तोपर्यंत ती ट्रोलिंग नसते, ती मजा बँटर असतं. ते बँटर आय लव्ह. पण जर तुम्ही एका व्यक्तीला शिव्या घालताय, त्याला नको ते बोलताय, ते स्टेटमेंट्स जे तेवढेच कट करून त्या रीलमध्ये टाकलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही त्यांना बोलताय. अगेन एक पातळी असते तुम्ही बोलण्याची, त्यामुळे ती पातळी तुम्ही मेंटेन केली पाहिजे.
तुम्ही जर त्याच्यापासून खाली येऊन काही बोलत असला त्या माणसाला, आया बहिणींवरनं शिव्या देत आहे, तर याच्यावरनं तुमची पात्रता लक्षात येते, त्या माणसाची नाही. दुसरी गोष्ट, ते जे कलाकार ट्रोल होत झाले यावर्षी, त्यांना मी पर्सनली ओळखतो. जी व्यक्ती त्यांना ट्रोल करते, त्यांना जर पर्सनली भेटली तर ती व्यक्ती त्या माणसाच्या प्रेमात पडेल. ती एक दुसरा मित्र म्हणून किंवा एक कलाकार, एक नॉर्मल व्यक्ती म्हणूनच त्या माणसाकडे बघेल. ती त्या व्यक्तीला ओळखत नाही म्हणून त्यांनी केलेल्या स्टेटमेंट्स ती समजू शकत नाही म्हणून ते ट्रोल होतात असं मला वाटतं. सो हॅव्हिंग सेड दॅट, जर कुठला कलाकार किंवा जर कुठलाही व्यक्ती खूप घाण प्रकारे ट्रोल होत असेल, खूप कोणतरी तुम्हाला वाईट स्टेटमेंट आणि वाईट कमेंट पास करत असेल, शिवाय देत असेल, तर सायबर क्राईमला कंप्लेंट करा टू गेट आउट ऑफ दिस, आणि त्या माणसाला त्याचं उत्तर मिळेल. नाहीतर इग्नोर करा, काय फरक पडतो. तू इग्नोर करतोस? हो, कारण ते जे म्हणतायत ते त्याच्याने माझी रियालिटी डिफाईन होत नाही. ते मला जर कुठली शिवी देत असेल तर ती मला रिप्रेझेंट करत नाही. मी का अटॅच होऊ त्या गोष्टींना? कोणाच्या कमेंट्सला मी अटॅच होत नाही. आता मी डिटॅच करतो स्वतःला. सी, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि तुमची उडवलेली खिल्ली यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. साधा मुद्दा आहे. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम तुमच्या कामाबद्दल बोलतो, टेक्निकल ॲस्पेक्ट्सबद्दल बोलतो. तुमची खिल्ली तुमच्यावर पर्सनल केलेले कमेंट असतात, जे तुम्हाला पर्सनली टार्गेट करतात, जे तुम्हाला पर्सनली तुमच्यावर कमेंट करतात. त्यांच्याकडे त्यांना उत्तर, त्यांना रिॲक्शन न देणंच मला माझ्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे. जर ते थोडंसं व्हायलंट असेल किंवा ते थोडंसं खूप वाईट प्रकारे तुम्हाला बोललं जात असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली कंप्लेंट करा. पण नाहीतर रहने दो यार. ती एक केलेली कमेंट कोण लक्षात ठेवणार आहे? ओके अभिनय, तू सिनेमा करतोयस, तू नाटक करतोयस, पण मालिका विश्वाकडे अजून तू कधी वळला नाहीयेस. सो एनी काय स्पेसिफिक रिझन आहे त्याचं का? खूप टाइम कन्झ्युम आहे ना ते. वर्ष 3-4 वर्ष माहिती नाही, म्हणजे इतक्यात तरी मला माहिती नाही करेन की नाही. कारण ते इतकं टाइम कन्झ्युमिंग आहे आणि मी फोकस नाटक सिनेमावरती ठेवायचा प्लॅन जर करत असेल किमान पुढची 5 वर्ष, तर मला मालिकासाठी किती स्पेस मिळेल मला माहिती नाही. मी का त्या माध्यमाच्या अगेन्स्ट नाही आहे किंवा मी त्या माध्यमाला तुच्छ नाही लेखत, पण ते टाइम कन्झ्युमिंग आणि खूप हार्डवर्किंग लोक तिथे काम करतात आणि खूप डिफिकल्ट आहे मालिका करणं. ते सोपं नाही आहे. रोज 16 तास काम करणं सोपं नाही आहे. रोज येऊन ते सातत्याने करत राहणं, वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, हे अजिबात सोपं नाही आहे. बाकीचं काम तुमचं सॅक्रिफाईस होऊ शकतं त्यामुळे. किंवा सोशल लाईफ सुद्धा तुमची. सोशल लाईफचं मला काय एवढं फार पडलेलं नाही. असं काय फार ग्रेट नाही म्हणजे सोशल लाईफ अशी काही फार ग्रेट नाही आहे, नॉर्मल आहे. सो ती मी बॅलन्स आउट कशासोबतही करू शकतो. पण मला नाटक आणि सिनेमापासून लांब घेऊन जाईल ते, त्यामुळे मी थोडंसं ते टाळतोय. बट जस्ट इन केस जर तुला फॅन्टॅस्टिक अपॉर्च्युनिटी आहे, कॅरेक्टरच भारी आहे, स्टोरी लाईन भारी आहे, सगळं छान आहे, तर तू एक्सेप्ट करशील मालिका? तुला आवडेल करायला? नो, एवढ्यात तरी नाही, लगेच नाही. बघू, नेव्हर से नेव्हर. एक्झॅक्टली. बट बघू. पण वाटत नाही पुढचे 2-3 वर्ष तरी मला नाही वाटत. ओके, मला आवडलंय हे अभिनयचं उत्तर की नेव्हर से नेव्हर. हा बरं, मस्त. सो आत्ता 2025ला आपण निरोप देतोय आणि 2026 सुरू होतंय. असं असतं की आपण त्याला रिझॉल्युशन हा शब्द नको द्यायला, कारण ते काय केलेले कधी पूर्ण होत नाहीत. मला सांग, तुझं काय विजन आहे 2026साठी? कारण आत्ता एक म्हणजे ते स्टेटमेंट फार छान होतं, उगवता आणि मावळता सूर्य, तुझं त्यातलं. सो काय 2026साठी काय डोळ्यासमोर काय ठेवलंयस तू? बघू आला की. का मला तू असं उत्तर देतोयस यार? अगं असं विचार नाही केला का मी काही 2026चा? मी आता विचार करणं पुढच्या वर्षांचं सोडून दिलंय. गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लो यार. एन्जॉय युअर लाईफ. फार प्रेशर घेतो अगं आपण. अरे, आणि मला तर असं रिअलाइज झालंय ना की जसं जसं मी 27-28 ते 30च्या दिशेने जातोय, तसं तसं मला अजून एन्झायटी व्हायला लागली आहे. मोठं व्हायची, वर्ष बदलायची, वर्ष हे व्हायची, त्यामुळे फार लोड घेत नाही. पण हॅव्हिंग सेड दॅट, आय थिंक एक छान नाटक करायची खूप इच्छा आहे मला. अजून 2-3 कॅरेक्टर्स आणि अजून 2-3 चांगले सिनेमे, चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. सो 2026 मला खूप बिझी ठेवायचं आहे. स्वतःला बिझी ठेवायचं आहे मला. काम करायचं मस्तपैकी, खूप बिझी राहायचं आहे,
खूप छान चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करायचं आहे, खूप चांगलं गुरु व्हायचं आहे, खूप चांगलं शिकायचं आहे आणि नाटक करायचं आहे, प्रेक्षकांशी डायरेक्टली जाऊन संवाद करायचा आहे नाटकानंतर. सो असं आहे सध्या तरी. यू थिंक की आता उत्तरमुळे हे सगळे रस्ते पुन्हा एकदा ओपन झाले? आय 100% थिंक सो. Yeah. आय 100% थिंक सो. ओके. सो आपल्या शोचंच नाव आहे कॅन्डिड प्लीज आणि अभिनय ग्राफ तुझा छान आहे, चढ उतार आहे, एक आता चढच असू देत असं मी म्हणेन. मला सांग आजच्या या कॅन्डिड प्लीजमध्ये मला तुझी कॅन्डिड शाईन मुवमेंट जाणून घ्यायची आहे की तुझ्या मते ती भूमिका किंवा ती मुवमेंट किंवा तो एक्सपिरियन्स किंवा तो चित्रपट तुझ्यासाठी शायनिंग मुवमेंट ठरला तर काय आहे तुझी ती PNG स्पेशल शायनिंग मुवमेंट? रूप सुंदर सज गया जो सजी रे दुल्हनिया हो. अजिबाई जोरात. हो. ती आणि उत्तर हे दोन्ही माझे शायनिंग मुवमेंट्स आहेत. कारण अजिबाई जोरातमुळे लोकांना हे लक्षात आलं की हा नाटक करू शकतो, हा चांगला अभिनेता आहे. आणि उत्तरमुळे हे लक्षात आलं की हा एक फिल्म पण कॅरी करू शकतो. सो येस. क्या बात आहे, खूप मस्त. आणि अभिनय आपण याआधी जेवढ्या गप्पा मारल्यात ना, आपण प्रमोशनच्याच निमित्तानं गप्पा मारल्यात, तुझं रिअल पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा अभिनयाची मेहनत काय आहे आज या शोच्या निमित्ताने उलगडलं मला. थँक्यू सो मच. थँक्यू दर्शना. थँक्यू. इतक्या सुंदर कॉम्प्लिमेंट्स किंवा इतक्या छान छान लेख लिहिले जात आहेत ना तुझ्यासाठी, ते वाचून जेन्युअनली खूप छान वाटतं. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि ते 2026चे प्रोजेक्ट आधी मला सांगायचं. सांगणार. डायरेक्ट पोस्टर टाकू नकोस. सांगणार. मी पण कमेंट करीन नाही तर. बरं डायरेक्ट पोस्टर मी नाही टाकत, राष्ट्रीय मराठी पण टाकतं. पण आता ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट पोस्टर आमच्या टाकता, टीजर ट्रेलर टाकता, तुम्हाला तसंही पण ते कळतं. तुम्हाला माहिती असतं की आज आम्ही काय टाकणार. प्लीज. थँक्यू अभिनय. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.